रे ना रे ना ना रे 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 ना ता रे ना रे ना रे रे ना रे रे ना रे 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 ना रे चमेली फुले पा गुलाब गुल ओ दे लावो रे मा आलनी या लावो शोके गरवा चमेली भूली जे पा चमेली ओली चंपा गुलाबा चमेली बोले रे चमेली रे चमेली बोले चमेली बोले चंपा गुलाबा गुदेला बोले चमेली बोले ये चंपा चमेली बोले चंपा गुलाबा गुंदे लाबोरी मालनिया चमेली फूले चमेली बोले चंपा गुलाबा गुंदे लाबोरी मालनिया लाबो शोकी गरबा चमेली बोले हीरा मोतिया ना को सेरा बिराज और सोए सुबासा चमेली फूले हे चमेली भोले चमेली बोली चंपा गुलाब गुदेला बोली चमेली बोली चमेली बोली चमेली बोली चंपा गुलाब गुदेला बोली मालनिया चमेली बोली चमेली बोली चंपा गुलाब गुदेला बोली मालनिया लाबो शोकी गरबा चमेली
लावो शोकी गरबा चमेली फुली चमेली फुली चमेली फुली गुलाबा बोरी चमेली फुली चमेली फुली चंपा चमेली फुली चंपा गुलाब गुंदेला मोरी चमेली फुली चमेली फुली चंपा गुलाब गुंदे लाभोरी मालनी जाला बो शोकी गरबा चमेली फुली सूरजन सो मिला दे मैं को 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 प्यारे तोरे पर हो भैया पिया गर आवे जतन दे हो बता सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सो मिलाए दे मैं को प्यारे तोरे पर हो पैया पिया गर आवे जतन दे हो बताए सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए सूरजन सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए दे मैं को सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए सूरजन सूरजन सो मिलाए सूरजन सो सूरजन सो सूरजन सो मिलाए दे मैं को प्यारे तोरे पर हो भैया पिया गर आवे जतन दे हो बताए सूरजन सो मिलाए रे री बिन देखे रही लो न जाए बिन देखे रही लो न जाए मेहरबान की चित चढ़ी सूरत शाम सदा रंग मनहर ले भले या सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए सूरजन सो मिलाए रसिका हो नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्याच्या पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित केलं आहे आदित्य मोडक. नमस्कार आदित्य. नमस्कार. इतकी सुंदर हमीरनी सुरुवात झालेली आहे, तेव्हा तू या बंदिशीच्या बद्दल काय सांगतोस? एकतर हा ग्वाल्हेर घराण्याचा खूप प्रचलित राग आहे. हो. ग्वाल्हेर घराणं म्हटलं की पटकन हमीर गायलाच जातो. हो. आणि ही प्रचलित खूप पारंपरिक आणि खूप प्रचलित अशी ही विलंबित ख्याल आहे चमेली फुली चंपा. तर खूप आधीपासून सगळेच गात आले आहेत. तर म्हणून मी म्हटलं आज जरा एक याच्याने सुरुवात करू. आणि खरंच इतकं मस्त वाटलंय. आणि तुझ्या साथीला आज श्रीराज ताम्हनकर. तर आताच्या गप्पांमध्ये आपण त्याला समाविष्ट नाही करू शकत आहोत, पण आपण श्रीराजचं पण आभार मानूया की उत्तम साथ त्याची आज लाभली. आणि तुझा शिष्य यश गोस्वामी
येस. तो पण खास मला असं वाटतं गुजरातमधनं शिकायला तुझ्याकडे हो. आहे, तेव्हा त्याला पण खूप शुभेच्छा आपल्याकडून. Yes. आणि असं एक उत्तम समीकरण आत्ता छान जमलेलं होतं. आणि ह्यालाच जोडून मला तुला आता असं विचारायचं आहे की तुझं संगीतातलं म्हणजे एंट्री कशी झाली, म्हणजे घरात वातावरण होतं का किंवा? हो, ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आणि युनिक वेने माझी एंट्री झाली अच्छा. म्युझिकमध्ये. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणीच म्युझिकमधलं नाही आहे. बरं. म्हणजे आईबाबांची एक इच्छा होती की कला, म्हणजे त्यांना खूप रिस्पेक्ट आहे कलेबद्दल, सो त्यांची हां, इच्छा होती की कला याला यावी, कुठली ना अच्छा. कुठली तरी असावी. पण ते दोन्ही वर्किंग पेरेंट्स कायम अच्छा. होते, तर त्यांनी मला क्रॅशमध्ये म्हणजे बेबी सिटिंगमध्ये ठेवलं होतं, बरं. अगदी एक 1.25 वर्षाचा असल्यापासून. अच्छा. आणि ज्या बेबी सिटिंगमध्ये ठेवलं होतं ते संगीत शिक्षक होते, क्लासिकल ओ. शिकवणारे. तर त्यामुळे त्यांचे म्हणजे ॲज लॉंग ॲज आय रिमेंबर माझ्या कानावर फक्त क्लासिकल म्युझिकच पडलं मी क्या 1.5 बात है. वर्षाचा असल्यापासनं. तर ते पारकर सर म्हणून, हम्म. तर त्यांच्याकडे मी बेबी सिटिंगला होतो आणि ते शिकवत असायचे आणि इतर मुलं खेळायची, पण समहाव मी कायम तिकडे अट्रॅक्ट व्हायचो आणि मी जाऊन बसायचो. बरं. हां, त्यांनी ऑफकोर्स शिकवायला तेव्हा सुरुवात केली नव्हती मला, हम्म. पण काही खूप अशी वर्ष झाली की सगळे खेळतायत पण त्यांचा क्लास सुरू झाला की मी जाऊन तिथे ऐकत बसायचो. अच्छा. मग साधारण एक 4-5 वर्षाचा मी जेव्हा झालो तेव्हा त्यांना वाटलं की नाही, याला खरंच इंटरेस्ट आहे गाणं, म्हणजे त्याचा कल आहे त्या गोष्टीकडे, तर आपण त्याला शिकवूया. असं करत मी 5 वर्ष असताना पहिला त्यांनी क्लास घ्यायला सुरुवात केला. पण म्हणजे या सगळ्यामध्ये मला सांगण्याचं कारण इम्पॉर्टंट हे वाटतं की ते संस्कार जे असतात ना, सबकॉन्शियसली जे 1.5 वर्षाचं असल्यापासून ऐकत गेलो, त्याचा फायदा असा झाला की त्यांनी जेव्हा 5 वर्ष असताना शिकवायला घेतलं तर त्यांना मला सारेगमप शिकवावंच नाही लागलं. कारण ते लिसनिंगचा जो भाग आहे तो इतकी वर्ष ऑलरेडी झाला होता, तर त्यांनी डायरेक्ट राग आणि हे सुरू केलं, कारण मला ते येतच होतं. ते जेव्हा म्हणाले की ग लाव, तर ते येतच होतं मला. कारण ते मी गायलो जरी नसलो तरी म्हणजे 1.5 वर्षाचं असल्यापासून म्हणजे ते मेन 3.5 वर्ष तेच संस्कार कानावर होत होते. तर अशी क्लासिकल म्युझिक मधली सुरुवात एंट्री झाली. मग त्यांच्याकडे साधारण किती वर्ष तू शिक्षण घेतलं? त्यांच्याकडे म्हणजे थोडा मोठा आहे, जोपर्यंत बेबी सिटिंग मध्ये ठेवण्यालायक होतो तितकी वर्ष. पण नंतर मग आम्ही शिफ्ट पण झालो. मग त्यांचेच एक शिष्य आहेत बोरिवलीमध्ये, श्रीयुत प्रदीप धोंड म्हणून. बरं. तर त्यांच्याकडे मग माझं शिक्षण सुरू झालं आणि त्यांच्याकडे एक 3-3.5-4 वर्ष माझं शिक्षण व्यवस्थित सुरू झालं. त्यांनी पण म्हणजे बरंच मला चांगलं म्हणजे खयाल गाता येईल इथपर्यंत व्यवस्थित शिक्षण माझं त्यांच्याकडे झालं. आणि झालं असं की मग तोपर्यंत गाणं एक हॉबी म्हणतो ना आपण, की एकीकडे मला डॉक्टर व्हायचं होतं आयुष्यात, आणि मग गाणं पण करायचंय, असं एक आवड आहे, हॉबी आहे म्हणून. पण एकदा काय झालं, स्वानंद संगीत सभा म्हणून दहिसरमध्ये आहे, तर त्यांनी घराणं संमेलन असा ऑर्गनाईज केला होता. आणि 4ही घराण्यांमध्ये म्हणजे आग्र्यासाठी पंडित राजा मियाजी उस्ताद ते आले होते, जयपूरसाठी रघुदादा आले होते, वर्धाताई आली होती किराणा घराण्यासाठी, आणि ग्वाल्हेरसाठी माझे गुरुजी डॉक्टर पंडित राम देशपांडे ते आले होते. आणि मी पहिल्यांदा त्यांचं गाणं तेव्हा ऐकलं. आणि त्यांनी ग्वाल्हेर गाण्याचं हेच चमेली गायलं होतं, भूप राग आणि हे सगळं गाऊन, तर मी एवढं प्रभावित झालो पहिल्यांदा, म्हणजे कारण ती इतकी लहान असल्यापासून मी ऐकत होतो पण इतका प्रभावित मी कधी झालो नव्हतो. आणि मी इतकं की, आणि त्या क्षणी मला वाटलं की हा मला असं गाता आलं पाहिजे ते जे गातायत ते. पण काही त्यांना म्हणजे ते ओळखत नव्हते किंवा त्यांना भेटून किंवा काही शिकण्याचा असं काही ॲक्सेस नव्हता तेव्हा. तर मी मग काय, आय थिंक मी तेव्हा एक 7वीत वगैरे असेल. तर त्या डेटपासनं पुढची 2 वर्ष त्यांचे मुंबई पुण्यात जेवढे प्रोग्राम झाले त्यांना स्टॉक केल्यासारखं मी सगळे अटेंड केले. आणि पहिल्या रांगेत जाऊन बसून सगळे ऐकले. इतके ऐकले की ते ओळखायला लागले की अरे हा 7वीतला म्हणजे एवढा लहान 14 वर्षाचा मुलगा कोण आहे, की जो सगळ्या प्रोग्रामने येतो, पहिल्या रांगेत बसतो आणि म्हणजे ऐकून म्हणजे दाद देऊन ऐकतोय एवढा अगदी. मग त्यांनी चौकशी केली आणि मग आम्ही पण म्हणजे ओळख काढून मी म्हटलं की हा नाही, असं असं आहे, त्याला खूप शिकायचं आहे. मग ते म्हणाले की ये शिकायला, पण त्यांनी सांगितलं होतं की तुला जर करिअर करायचं असेल याच्यात तर शिकायचं, उगाचच म्हणजे हॉबी म्हणून शिकायचं असेल तर माझ्याकडे वेळच नाही ते शिकवायला, कारण ते ऑलरेडी सगळ्या शिष्यांना घडवण्यात एवढे बिझी असायचे, आत्ता पण आहेत. तर मग मी म्हटलं नाही, मला करायचंच आहे हे. आणि मग त्यामुळे एक खूप सिरियसली तालीम ज्याला आपण म्हणतो की नुसतं संगीत शिक्षण नाही तर तालीम, रिगरस तालीम, ती मी अगदी 15 वर्षाचा असल्यापासून सुरू झाली त्यांच्याकडे, आणि आता 22 वर्ष झाली, अजून चालू आहे.
Yes. खरंच इतकं म्हणजे अर्थात राम हा माझा खरंच खूप चांगला जवळचा हो. मित्र आहे, तर त्याचं गाणं म्हणजे खरंच अलौकिक आहे. तर मला सांग की तू आत्ता ते बोलताना म्हणालास की रिगरस तुझा हो. तालीम सुरू झाली, पण त्याचं स्वरूप कसं होतं आणि मला असं वाटतं तू प्रोफेशननी पण काहीतरी भयानकच वेगळंच प्रोफेशन आहे तुझं. हो. म्हणजे तू चार्टर्ड अकाउंटंट आहेस, म्हणजे ह्या दोन्ही पण गोष्टी अशा आहेत की खूप वेळ डिमांड करणाऱ्या आहेत. हो. तर तो ताळमेळ कसा तू हो. साधलास? एक तर थँक्यू फॉर आस्किंग. कारण ते तालिमीचं कारण मला हे सांगायला खूप आवडेल आणि अभिमान वाटतो की मी त्यांच्याकडे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. कारण रिगरस तालीम म्हणजे कसं असतं की एक असतं की ते तालीम हो. क्लासमध्ये ते घेतात असं, पण आमच्या गुरुजींचं असं होतं की ही वॉज इन्व्हेस्टेड इन अस. म्हणजे त्यांचं मी तालीम आणि गुरु शिष्य परंपरा अशासाठी म्हणतो कारण क्लासमध्ये कसं असतं की त्या 1 तासापुरता हो. तो क्लास असतो, हो. मग घरी गेलं की आपण आपले असतो. हो गुरु शिष्य परंपरा आणि तालीम म्हणजे काय की क्लासमधून निघाल्यावर सुद्धा गुरूंचं लक्ष तुमच्याकडे कायम असणं, असतं. हो हो ती खरी गुरु शिष्य परंपरा. खरंच आहे. आणि मी त्यांचे गृही राहून जरी नसीन शिकलो तरी त्यांचं लक्ष असायचं. आणि किती लक्ष की म्हणजे अशी कितीतरी असे तू वेगवेगळे असे किस्से सांग, आम्हाला हो. पाहिजेत ते. की 2-3 वेळा आतापर्यंत असं झालं होतं की ते स्वतः 4 वाजता उठून कॉल करायचे सगळ्या विद्यार्थ्यांना. ओ हां, की आणि ते विचारायचे की काय, तर त्यांचं म्हणणं होतं की तानपुरा चालू असला पाहिजे. हां. हां, किती वेळा असं झालं काही शिष्यांचं की त्यांनी फोन उचलला आणि मी बसतोच आहे. ते म्हणाले बसतोच आहे नाही, म्हणजे मी रियाजाच्या मध्ये कॉल केला असंच राहिलं पाहिजे. आणि अच्छा. लकीली प्रत्येक वेळी त्यांनी केला तेव्हा माझा चालू क्या असायचा. बात आहे. पण म्हणजे स्वतः उठून हे चेक करणं, कारण त्यांना काही गरज नाही, त्यांनी नाही, शिष्यांना सांगितलं, बरोबर. मग बाकी त्यांचं कर्तव्य करायचं की नाही. पण ती तळमळ आणि आणि असं एकदा नाही, असं 2-3दा त्यांनी केलंय की सगळ्यांना फोन करायचे ते आणि मग हजेरी पण घ्यायचे क्या बात की आहे. का नव्हता हां. सुरू तानपुरा. तर हे मी म्हणतो की नुसतं क्लास पुरतं नाही, पण ओव्हरऑल संस्कार पण, हो. की सगळे की वागायचं कसं, इतर कलाकार मोठे कोणी आले तर त्यांच्याशी कसं वागायचं. सो ओव्हरऑल मी म्हणतो ना की पूर्ण संस्कार जे करायला पाहिजे, तर ते त्यांच्याकडनं खूप आणि मी गेलो पण असा एकदम प्रॉपर टीनेजच्या वयामध्ये होतो, त्यामुळे पूर्ण घडता आलं त्यांच्याकडनं. क्या बात आहे. आणि सॉरी दुसरा काय प्रश्न सीए होता? कसा म्हणजे तोही डिमांड. सीएचं आता मी गाण्यामध्ये करिअर करायचं हे ठरवलंच होतं. आणि त्यामुळे मी आय थिंक 11वी पण 12वी पण आय थिंक बाहेरनंच केली होती. म्हणजे मी इतका त्याच्यामध्ये त्या प्राईम टाईममध्ये घुसलो होतो की मला शिकायचंच नव्हतं. अच्छा. असं. पण मग आई म्हणाले की तुला शिकायचं नसलं तरी चालेल, पण एक बॅकग्राऊंड अकॅडमिक एक बेसिक आपलं कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आणि एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपलं कॉलेजमध्ये गेल्यावर खूप होतं. हो. तर म्हणून मी कॉलेजमध्ये मग ॲडमिशन घेतली. अच्छा. ऑनेस्टली ते एवढे खुश नव्हते, पण मी म्हटलं अहो मी करूया, कारण मग मला कल्चरली खूप ग्रो होता आलं कॉलेजमध्ये. अच्छा. कारण मी होतो ML ढाणूकरमध्ये, तर ते कॉलेज मुळातच कल्चरलसाठी इतकं फेमस आहे की जेवढ्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होत्या तिथपासून नॅशनलपर्यंत ते सगळं मला त्या 3 वर्षात करता आलं. आणि ते मेन ग्रूमिंग जे असतं ना, बाहेर जाऊन इतरांना भेटणं, आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ते त्या काळात खूप चांगलं होतं. तर ते तिकडे करायला मिळालं. या सगळ्यामध्ये पण CA करायचं किंवा काय असं डोक्यात नव्हतं. बरं. पण जेव्हा मी फायनल इयर BComला होतो, तर मी म्हटलं ना की गुरु चांगले प्रत्येक बाबतीत मिळणं, तर तसं माझं CA साठी पण झालं की आम्हाला अकाउंटचे जे प्रोफेसर होते ते इतके चांगले होते की म्हणजे गुरुचे 2 काम असतात, एक शिकवणं आणि शिकण्यासाठी त्याची जी इच्छा आहे ती जागृत करणं, ती ऊर्जा देणं आणि ते अजून त्याला शिकायची इच्छा कशी होईल ती जागृत पण करणं. तर ते आम्हाला इतके चांगले प्रोफेसर होते की ते असे शिकवायचे आणि असं एवढं इथपर्यंत आणायचे आणि सोडायचे की ते म्हणाले BCom पर्यंत एवढंच आहे, पुढचं मी आहे खूप इंटरेस्टिंग पण तुम्हाला मी शिकवणार नाही. अच्छा. म्हणजे ते म्हणाले शिकायचे असेल तर CA करायला लागेल, अच्छा. कारण या लेवलला तुम्हाला गरज नाही एवढं काही शिकायची. अच्छा. असं करून ते प्रत्येक गोष्ट अशी कॉन्सेप्ट तिकडे येऊन सोडून द्यायची की ह्याच्या खूप डीप आहे पण तुम्हाला याची काही गरज नाही, असं करून. जसं आपल्या साध्या भाषेत म्हणतात ना, मधाचं बोट लावून दिलं की मग माणूस त्या गोडीने पळत राहतो. करेक्ट. क्या बात आहे. तर मी म्हटलं अरे इंटरेस्टिंग वाटतंय. आणि म्हटलं, आणि मग काय झालं की फायनल इयर BComच्या नंतर सुट्टी असते, तर त्याच्यामध्ये एंट्रन्स देतात. तर मी म्हटलं की देऊन तर बघू. खरं सांगायचं तर माझं सगळं CA करून तर बघू अशा याच्यामध्ये सदराखाली सगळं झालं. पण मी म्हटलं तसं पूर्ण CA मध्ये सुद्धा जे
प्रोफेसर म्हणा किंवा गुरु म्हणा कसंही ते मेंटॉर मी म्हणेन हं. की जे मिळत गेले ते खूप चांगले. आणि माझा ओव्हरऑल लुकआउट प्रत्येक गोष्टीकडे सायंटिफिक असतो हं, हं. आणि CA केल्यामुळे पण आहे, पण ओव्हरऑल. अच्छा. तर त्यामुळे मी खूप प्रश्न विचारतो आणि त्यामुळे मी प्रोफेसर्समध्येही फेमस असायचो. तर सायंटिफिक लुकआउट असा झाला की त्यांचं काय म्हणणं असायचं की प्रत्येक गोष्टीचं एक टेक्निक आहे. हं, हं. की आता आपण जसं गाण्यामध्ये एक तंत्र आहे हो. तसं. तर ते आम्हाला त्या मेंटर्सकडनं काय कळलं की जसा तुम्ही BComसाठी अभ्यास केलात हां. तसा CAसाठी करून उपयोग नाही. अच्छा. किंवा MBAची परीक्षा पास करण्यासाठीचा जो अभ्यास किंवा जी प्रोसेस आहे हां. ती CAची नाही आहे. अच्छा. तर CA पास करायचं असलं तर काय कसा अभ्यास करायला हवा आणि कसा पेपर लिहायला हवा. अच्छा. कारण नाही तर काय होतं की मला कम्फर्टेबल असं आहे असे सगळे अभ्यास करतात हं. आणि मग रिझल्ट्स येत नाहीत. कारण हां. म्हणजे MBAला जसा अभ्यास करावा लागतो तसा CAला करावा लागत नाही. अच्छा. CAची एक प्रोसेस वेगळी आहे, टेक्निक वेगळं आहे. तर हे जे एक मेंटरशिप म्हणतो ना Right, right, ते right. खूप चांगलं मला सगळ्या प्रोफेसर्सकडनं मिळत मिळत गेलं आणि मी घेत गेलो. कारण मी खूप मागे असायचो सगळ्यांचं की हां. नाही मला हे सांगा, मला हे काय हां, असं हां. असं काय आहे तसं काय आहे. तर त्या सगळ्यांच्या परिश्रमांनी मला असं वाटतं की मी CA असे झालो. मग असे मग CA कडची वाटचाल तुझी हां. सुरू झाली. हां. आणि तेव्हा पण म्हणजे गुरुजींचं मत होतंच की म्हणजे काय हे हं. करायचं मी तू कशासाठी करतोयस किंवा काय हं, किंवा हं. काय. पण मी म्हटलं तसं ना माझी आतून एक इच्छा, कारण CA असं आहे की कोणी करायला सांगितलं तर ते होऊ शकत नाही हो. जोपर्यंत तुम्हाला जर खरंच स्वतःला करायचं वाटत नसेल नाही. तर. हां. आणि मी एक त्यांना प्रत्येक म्हणजे असं थोडंसं आपण म्हणतो ना की पुश करत जायचं की हं, आधी हं. BCom केलं, मग हं, CPT दिली, मग इंटर CA केलं. हां, प्रत्येक मी त्यांना सांगायचो अगो मी करून बघतो. आणि प्रत्येकी मी फक्त त्यांना हे सांगितलं होतं की मी काही जरी केलं तरी माझं गाण्यावर परिणाम होणार नाही. बरोबर आहे. तर ते म्हणाले हां ॲज लॉंग ॲज तू ते सॅक्रिफाईस कुठेही किंवा कमी करून बरोबर तू आहे. करत नसशील तोपर्यंत काही करायचं ते कर. कर. बरोबर असं. आहे. आणि लकीली ते तसं असं करून होत गेलं. त्यामुळे ते पण नाराज नव्हते, त्यांचाही क्या सपोर्ट बात मिळाला हां. करायला आणि देवाची कृपा होती त्यामुळे झालं म्हणजे कम्प्लीट. पण मग तालीम म्हणजे इतके तास रियाज करणं जे तू आत्ता म्हणालास की सकाळी 4 वाजता गुरुजी फोन करायचे वगैरे, तर त्याच्यावरनं मला एक छोटासा किस्सा आठवला असा की माझे वडील माझ्याही घरात जे 60 हो. वर्ष गाणं होतं तर त्याच्यात वडील काय करायचे की पहाटे 4 वाजता तेव्हा ना ते फेरी मारायला जायचे, वॉकला जायचे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलेलं असायचं की सकाळी 4 वाजता उठून रियाजाला बसलं पाहिजे ते दाराच्या बाहेरून, कारण तेव्हा काय अशा इथल्यासारख्या आमच्याकडे एवढ्या मोठ्या उंच इमारती नसायच्या, बैठी घरं बरोबर असायची. आहे. तर त्याच्यामध्ये दारातनं जर आधी ऐकायचे तानपुरा वाजतोय का, मग समजा जर वाजत असेल तर मग आनंदाने आत जाऊन परत त्यांना म्हणायचे चला चला चहा करा, असं चैतन्याने वातावरण भरून टाकायचे अगदी. हां काय रियाज चाललाय, क्या मग बात. तिथे 2 काही गोष्टी तालमीच्या त्यांना शिकवल्या, हां आता ह्याचा अभ्यास तुम्ही करा, की लगेच निघाले परत पुढच्या ठिकाणी असं. पण एखाद्यांच्या घरात जर तानपुरा चालू नसेल आणि रियाजाला बसलेले नसतील तर ते तिथे जाऊन दार वाजवून त्यांना सांगायचे की मी आलो आहे बात आहे. पण मी तुमच्या घरात येणार नाही, मी चहा पिणार नाही तुमच्या घरात. कारण का तर तुमचं मुलगा मुलगी जे काय आहेत त्यांना सांगितलेल्या वेळेला ते रियाजाला बसले क्या नाही. बात आहे. आणि तिला झोप प्रिय आहे तर म्हणे तिला झोपूच द्या, काय हरकत नाही म्हणाले, कुठे गाणं पळून जाते. म्हणजे असं मुद्दाम त्यांना खूप बोलून मोठी गोष्ट आहे ही. आणि सांगून जायचे. मग ते आई वडील आणि अख्खं खानदानही त्यांचं बापरे गुरुजी आले तर आम्हाला टेन्शन, आणि ते येऊन स्वतः सांगून जायचे आरामात की मी तुमच्या घरात येणार नाही, मी चहा पिणार नाही. म्हणजे ती त्यांची शिक्षा असायची क्या बात आहे. की त्या विद्यार्थ्याला. मग नाही, ते खूप त्यांना असं important आहे खूप हे. गिल्टी वाटायचं की गुरुजी आले आणि घरात नाही आले असं. तर ते म्हणायचे की हे त्यांना वाईट वाटलं पाहिजे आणि तरच त्यांच्यामध्ये फरक पडेल. आणि ते दुसऱ्या दिवशी उठून म्हणजे अगदी 3:30 वाजल्यापासूनच गुरुजी आम्ही रियाजाला बसलो. तेव्हा तर मोबाईल नव्हते. हो. पण ही जी काही बिलकुल. काय म्हणायची तळमळ असते का नाही एका Exactly. गुरुची, ती मला आमच्या ठिकाणी अशा नक्कीच, अर्थाने नक्कीच. बघायला म्हणजे त्याच्या गाण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहेच, पण तो आता तुझ्या सांगण्याने आणखीन जबरदस्त वाढलाय. तेव्हा राम तुझ्यासारख्या गुरूंची फार गरज आहे बाबा. आणि नाही, खरंच. मला अजून एक सांग की मग CA झाल्यावरती मग परत जॉब, परत तू मुलगा आहेस म्हणजे मुलींचं त्या मानाने थोडं एक हो. अर्थात आताच्या हिशोबाने असं नाही सांगता येणार मला, पण की मुलगा म्हटलं की म्हणजे आता तर घर चालवायची जबाबदारी दोघांची हो. पण असते, मुलगा आणि मुलगी. तर तुझं गाणं आणि परत तुझं कामाच्या वेळा ह्या तू कशा मॅनेज करत होतास? हां दॅट्स अ गुड क्वेश्चन. कारण म्हणजे हेक्टिक तर होतंच. म्हणजे
CA असो किंवा काय. हो. पण जॉब करण्याचा म्हणजे निर्णयसुद्धा मी अशासाठीच घेतला की म्हणजे पूर्ण म्हणजे शिक्षणात पण अभ्यास करून गाणं करत होतो. CA सारखं तर म्हणजे आर्टिकलशिप पण असायची, क्लासेस पण असायचे, हे सगळं करून पण माझं गाणं चालूच होतं. म्हणजे अगदी परीक्षेच्या वेळात सुद्धा माझा थोडा वेळ रियाजासाठी असला तरी काढून तो कधी असं सोडून न सोडता काही केलं नव्हतं. आणि ह्याचं सगळं चालू होतं. त्यामुळे मी म्हटलं की हे करून सुद्धा गाणं करता येईल आपल्याला. आणि म्हणून एक्सपिरियन्स म्हणतो ना आपण, तो एक घेण्यासाठी पण सुरू केलं. आणि ते पण होत गेलं, कारण तालीम सुरू होतीच, आपला रियाज करायची सवय होतीच, सगळं सांभाळून करायची असल्या कारणाने आता जॉब सांभाळून करायची पण सवय आहेच. हां. आणि मला खूप लोक विचारतात पण हे की असं एवढं मल्टीटास्किंग करतोस ते कसं काय. पण खरं सांगायचं तर त्याचं उत्तर असं आहे की म्हणजे आय एम अ बॅड मल्टीटास्कर. कारण हे जर दोन्ही चांगलं करायचं असेल तर म्हणजे तुम्हाला असं काय म्हणतो आपण त्याला 100% आयसोलेटेडली दोन्ही करता आलं पाहिजे. सो म्हणजे मला काय म्हणायचं की मी जर ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसमधलं म्हणजे मी तिथे कॉर्पोरेटमधला चार्टर्ड अकाउंटंटच असतो, तर तिथे अजून कितीतरी लोकांना माहिती पण नसेल की मी गातो. अच्छा. हां, असं. आणि गाण्यात जर कोणाला सांगितलं की मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो तर मी मैफिलीला गेलो तर खरंही वाटणार नाही कोणाला. तर तसं मी म्हटलं तसं ना, जेव्हा आपण जे करतोय ते पूर्ण 100%. आणि ती हीच की आहे माझ्या मते त्या दोन्ही करता येण्यासाठी. नाहीतर ते हाफ बेक्ड होतं आणि मग इकडे आपल्याला लक्षात राहतं की अरे मी गाणं पण करतो, तर तिथे मी कम्प्लिटली विसरायचा प्रयत्न करतो की मी प्रोग्राम करतो, मी गाणं शिकवतो किंवा मी गाणं आहे किंवा लोक माझ्या टाळ्या वाजवतात, काही नाही. तिथे मी विसरून जातो. तिथे मी सगळ्यांसारखाच एक कॉर्पोरेटमधला एम्प्लॉई आहे. येस. आणि इकडे आल्यावर मग मी ते विसरून जातो मी CA पण करतोय, काही नाही. कारण गाण्यामध्ये एकदा गायला बसलं की तीच परीक्षा असते, प्रत्येक गाणं हीच एक परीक्षा असते. आज तुमचं गाणं कसं झालं त्याच्यावरच सगळं असतं. आणि अजून एक तुझ्या पूर्ण करिअरमधला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो सिनेमा मला असं वाटतं सगळ्या रसिकांनी पाहिलेला असेल, किमान गाण्यातल्या प्रत्येक माणसाने तो बघितला असणार. तर द डिसायपल. तर मी आता त्या माझ्या महत्त्वाच्या विषयाकडे येते, कारण मी आधी असं तुझं इंट्रोडक्शन देताना मी असं ठरवलं होतं की एकदम देखणा गुणी वगैरे असं मी खूप जोरदार म्हणणार होते, पण ती म्हणायची संधीच नाही आली, कारण तुझा हमीर एवढा दणदणीत झालेला होता की माझी वाक्य माझ्या मनात तशीच बिचारी राहिली ती. तर ती जी काही अपॉर्च्युनिटी आहे तर त्याच्याबद्दल तू सांग ना, कशी ती तुझ्यापर्यंत आली किंवा काय होतं ते सगळं. ती पण एक खरंच युनिक स्टोरी आहे. युनिक अशासाठी कारण काय झालं, मी 5 वर्ष झाली जॉब करतच होतो मल्टीनॅशनल बँकेमध्ये. आणि पण मला असं प्रत्येक वेळी वाटायचंच की नाही, मला फुल टाईम गाणं करायचं आहे, मला फुल टाईम गाणं करायचं आहे. आणि तेव्हा म्हणजे वय पण लहान होतं, एवढं काही मी वय नव्हतं आणि आय हॅड नॉट स्टार्टेड अ फॅमिली वगैरे. तर आणि मला असं काय होतं की मला नंतर जाऊन वाटायला नको की मी केलं नाही, तर दिस इज द राईट टाईम. तर मी ठरवलं की नाही, मी जॉब सोडायचा आणि फुल टाईम गाणं करायचं. आणि 2018 मी तो निर्णय घेतला. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे माझ्या घरच्यांनी आणि सासरकडच्यांनी दोघांनीही व्यवस्थित सपोर्ट केल्यामुळे मला घेता पण आला तो निर्णय. पण मी तो निर्णय घेतला आणि म्हणजे म्युझिक करायचं फुल टाईम म्हणून मी नोकरी सोडली आणि सुरू केलं. आणि विदिन 15 days मला मूवीसाठी कॉल आला. अच्छा. तर गंमत अशी झाली इफेक्टिव्हली की मला गाणं म्हणजे नोकरी सोडली होती गाणं करण्यासाठी, पण ऑलमोस्ट वर्षभर मी फिल्मच केली त्याच्यामध्ये. आणि ती अपॉर्च्युनिटी झाली अशी की कारण मी शोधायला तर गेलो नव्हतो. मी कित्येक माझ्या मूवीच्या नंतरच्या इंटरव्ह्यूज मध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जसं म्हणतात की काहीतरी ऑडिशन्स द्यायला जायला लागतं, तर ती गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचली कशी? बिलकुल. तर गंमत काय झाली की मला कॉल आला आधी, म्हणजे मी जॉब करत असतानाच, म्हणजे ऑलमोस्ट सोडणार होतो नोकरी, आणि तेव्हा कॉल आला की असं असं आहे आणि आम्हाला क्लासिकल म्युझिकवरती फिल्म आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायला आवडेल का. तर मी म्हटलं, तर ते म्हणाले आम्हाला प्रोटॅगनिस्टसाठी आम्ही म्हणजे ऑडिशन्स वगैरे घेणार आहोत. तर मी म्हटलं की तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, मी गायक आहे,
तर प्लेबॅकसाठी तुम्ही विचारत असाल तर मला आवडेल, पण ॲक्टर नाही आहे मी. तर ते म्हणाले नाही नाही, मला ॲक्टिंगसाठी तुम्हाला कास्ट करण्यासाठी आम्ही फोन केले. तर मला वाटलं की कुठल्या तरी आमच्या मित्रांच्या ग्रुपमधला प्रँक कॉल असणार आहे हा. तर मी म्हटलं हो हो मला आवडेल वगैरे, आणि फोन ठेवला. आणि मी विसरून पण गेलो. मला वाटलं होतं की कोणीतरी काहीतरी मस्करी केलेली आहे. आणि 1 आठवड्यानंतर परत त्यांचा आला की या दिवशी तुम्ही भेटाल का. तर मी म्हटलं, मला सिरियस वाटलं एकदम. मी म्हटलं काहीतरी हे सिरियस दिसतंय. तर मी त्यांना म्हटलं अहो, म्हटलं सिरियसली तुम्ही प्लेबॅकसाठी विचारत असाल तर मला आनंद आहे, मला आवडेल भाग घ्यायला, पण म्हटलं अहो मला काही ॲक्टिंगचा काही संबंध नाही माझा. तर ते म्हणाले अहो त्याची तुम्ही काळजी नका करू, एकदा येऊन भेटाल का आम्हाला. म्हटलं ठीक आहे भेटूया, असं काही नाही. तर मग जाऊन भेटलो. आणि मग त्यांनी लकीली त्या दिवशी ते म्हणाले की बघा ही अशी बेसिक वाक्य आहेत, आणि त्यांनी खूप रिलॅक्स म्हणजे असं केलं होतं वातावरण. आणि हे जस्ट म्हणून दाखवा. तर त्यांनी म्हणजे ती अशी एक काय म्हणतो त्याला सेमी ऑडिशन सारखी ती एकदम रिलॅक्स वेमध्ये घेतली. आणि ते म्हणाले ओके काही नाही, चांगलं वाटलं आम्हाला, छान वगैरे. आणि मग मी निघालो असं. आणि ऑनेस्टली आय हॅड नो एक्सपेक्टेशन्स आउट ऑफ दॅट. मध्येच काहीतरी असं हे झालं होतं, त्यामुळे आय फॉरगॉट अबाउट इट ऑल्सो. हां. आणि झालं असं की त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक 3-4 महिन्यांनंतर मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मला परत हा कॉल आला की चैतन्य ताम्हाणे जे दिग्दर्शक आणि लेखक आहेत मूवीचे, त्यांना तुला भेटायचं आहे. तर आम्ही विसरून पण गेलो होतो की मी असं त्याचं काही दिलं होती ऑडिशन वगैरे. तर मी म्हटलं ओके मी भेटतो, काही हरकत नाही. आणि मग तिची पहिली मीटिंग चैतन्यबरोबर झाली ना, तर ते असं असतं ना की आपण पहिल्यांदा कोणाला तरी भेटतो तर ती एक मीटिंगमध्येच ती केमिस्ट्री आणि एक क्लिक होतं आपल्याला. हां, नाळ जोडली जाते. कारण त्याला सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवायला की मी हे करू शकेन, आणि मलाही विश्वास ठेवायला, कारण मी सगळं, कारण ऑलमोस्ट ते ह्याच्यामध्ये मला गाणं करायला वेळ पण नसणार असा प्रोजेक्ट होतं ते. तर ते करावं आणि विश्वास ठेवावा अशी ती एकाच मीटिंगमध्ये दोघांचंही तसं झालं. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की कसं काय त्यांनी सिलेक्ट केलं, तर चैतन्यने खूप जास्त, तुम्ही फिल्म पाहिलेली आहे तर खूप जास्त रिसर्च त्यांनी, ऑलमोस्ट 3 वर्ष आधी तो रिसर्च करत होता त्या मूवीवर. आणि तो क्लासिकल काही माहीत नसलेला एक व्यक्ती. तर त्यांनी पहिल्यांदा मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी त्याला विचारलं की माझा विश्वास नाही की तुला क्लासिकल काही माहीत नाही, कारण हे तू ऐकलेच कुठे हे जे डायलॉग्स आहेत ते. कारण आमच्यासाठी हे जरी कॉमन असले तरी दीज डायलॉग्स हॅपन इन अ व्हेरी क्लोज्ड एन्व्हायरमेंट, आपल्या क्लासमध्ये किंवा काय, हे बाहेर तालमीच्या वेळेच्या किंवा आपल्या गुरूंच्या बद्दल आपण जे काही विचार करतो त्यातले डायलॉग्स आहेत ते सगळे. तर मी म्हटलं की हे तू क्लासिकल किंवा गाण्यातलं नाहीस तर तू हे ऐकलंस कुठे. तो म्हणाला नाही मी केलाय खूप रिसर्च यावर. तर म्हटलं की हॅट्स ऑफ खरंच त्या रिसर्च बद्दल, एवढं डिटेल सगळी माहिती असणं. फक्त त्याचं तुम्ही जर चैतन्याचे मूवीज जे आहेत, इवन कोर्ट आलाय त्याचा, तर सगळे मूवीजचं बघाल तर त्याचं जे फिल्म लँग्वेज आहे ती रिअलिझमकडे आहे. तर त्या थिएटर ॲक्टिंगपेक्षा जेवढं रिअल दाखवता येईल त्याच्याकडे त्याचा कायम कल असतो. जे इंटरनॅशनल स्पेसमध्ये जर तुम्ही गेला तर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती फिल्मची लँग्वेज अशी आहे की खूप रिअल जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचं. तर त्याचं काय म्हणणं होतं की जनरली म्युझिकवरची जेव्हा फिल्म असते किंवा वेब सिरीज असो किंवा काय असो, तेव्हा ते ॲक्टर्सना कास्ट करतात हू कॅन सिंग. जनरली यू कास्ट ॲक्टर्स हू कॅन सिंग. पण चैतन्य वाजले की नाही, आय वॉन्ट टू फाइंड अ सिंगर हू कॅन ॲक्ट. अच्छा. कारण ते रिअलिझम, आणि तुम्ही जर मूवी पाहिला तर इट इज अबाउट इंटरनल इमोशन्स वरती येतो. जास्त असं काही मसाला नाही आहे त्याच्यामध्ये. इट इज मोर अबाउट तुमचे काय थॉट्स आहेत, काय जेलसी आहे, कन्फ्युजन आहे प्रोसेसमध्ये. तर त्याचं म्हणणं होतं की, आणि त्यांनी मला काय सांगलं की कॅमेरा रीड्स युअर माइंड. जेव्हा क्लोज कॅमेरा तुमच्या लागतो तर तुमच्या मनात जर काही वेगळं चालू असेल ते कळतं कॅमेरा, क्लोज एकदा लागला तुमच्यावर की. तर तो म्हणाला की ते इमोशन्स तुम्ही फेक नाही करू शकत कॅमेरावर. तर त्याचं म्हणणं होतं की त्यासाठी मला असा कोणीतरी पाहिजे जो स्वतः गायक आहे, ज्याला एक्सपिरियन्स आहे या सगळ्या इमोशन्सचा, बरोबर आहे, आणि ज्याला सांगितलेले डिरेक्शन फॉलो करून ऍक्ट करता येईल. बरोबर आहे. सो अल्टिमेटली खूप सारे ऑडिशन्स घेऊन अल्टिमेटली देन आय वॉज द लकी वन टू गेट सिलेक्टेड फॉर दॅट. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये सुद्धा होतं, कारण आय वॉज व्हेरी ओव्हरवेट. आता जसं आहे मी तसाच तेव्हा होतो, आणि आय हॅड टू लूज
म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं, कारण मूवीमध्ये 2 भाग आहेत. एकात मी 22 वर्षाचा शरद आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पाहिलं तर 42 वर्षाचा शरद आहे. आणि झालं असं की तो म्हणाला की तू ना परफेक्ट बसतोयस त्या कॅरेक्टरसाठी, पण यू आर टू ओव्हरवेट फॉर दॅट कॅरेक्टर. तर तुला 22 वर्षाचं जर वाटायचं असेल तर तुला 20-25 किलो कमी करावे लागतील. तर तुझी तयारी आहे का? तर मी म्हटलं की माझी कधीपासून तयारी आहे 20 किलो कमी करायची. तर तुम्ही जर काही हेल्प करणार असाल तर आय एम इन. बरोबर. तर तो म्हणाला फक्त तुला ती कमिटमेंट हे करायला, कारण त्यांच्यासाठी पण दे आर गोइंग टू इन्व्हेस्ट एवढं की दे नीडेड दॅट कमिटमेंट, की व्हायलाच हवं असं, कारण इफ आय हॅव टू लुक लाईक दॅट. मग खूप चांगल्यातले ट्रेनर्स, डॉक्टर्स सगळे ती टीम होती, त्यांनी हेल्प करून तो वर्कआउटचा पूर्ण एक जर्नी होता माझा. सो 3 महिन्यात 23 किलो कमी केले आणि दॅट्स वाय आय वॉज लुकिंग लाईक 22. आणि त्याच्यात पण त्याचं सांगायला मला आवडेल की तो रिअलिझम म्हणजे इतकं की 22 वर्षाचं दिसायचं नव्हतं, व्हायचं होतं. सो इवन आम्ही जेव्हा डॉक्टर्स आणि, कारण एवढा सगळं फिजिकल चेंजेस करायचे म्हटल्यावर चेकिंग वगैरे पण करायचो, तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्यांनी जेव्हा रिपोर्ट्स टेस्टिंग वगैरे केले होते तेव्हा सगळे माझ्या लेवल्स होत्या हॉर्मोनल किंवा ब्लडच्या, त्या एका 22 वर्षाच्या मुलाच्या असतील अशा झाल्या होत्या. क्या बात है. तर ते इतकं मी म्हणतो ना डिटेलमध्ये त्याचं काम असायचं. आणि मग आम्ही ते शूटिंग वगैरे सगळं झालं. आणि दुसरा सर्वात डिफिकल्ट भाग तो आला की मध्ये 20-25 दिवसाची गॅप होती आणि मग दुसरं भागाचं शूटिंग करायचं होतं. पण तेवढ्याच्या तुला परत, आणि तेवढ्या 20-25 दिवसात मी 20 किलो परत गेन केले. सो तो सर्वात मोठा एक टॉर्चर होता. पण मग ते कसं झालं? पण मग ते परत खायचं म्हणजे अगणित खायला कंपल्सरी, ती पण एक वेगळी टॉर्चर प्रोसेस होती. ऑफकोर्स त्याच्यात पण ट्रेनरच होतो. हो. म्हणजे सेट्सवरती माणसं ठेवली होती की मी जरा हा रिकामा दिसला की याला काहीतरी काढून खायला द्यायचं. आणि त्या 20 दिवसात पण जेवढं खाता येईल तेवढं. पण परत 20 किलो तेवढं. आणि मला आधी वाटलं की काय मजा येईल आपल्याला, खायचंच आहे आता, पण नसते खरंच. म्हणजे एवढं मला डिफिकल्ट ते बारीक होणं नाही गेलं, तेवढं जाडं व्हायला गेले. कारण एकदा तुमचं जर खरंच तुम्ही पूर्ण जेवलात आणि जर मी तुम्हाला सांगितलं की आता लार्ज पिझ्झा तुम्हाला खायचा याच्यावर, तर त्यात मजाच नाहीये काही. यू विल बी लाईक नाही, मला तर इच्छाच नाहीये, पण तरी तुम्हाला खायचंय असं. तर ती पण अगेन मी म्हटलं तसं ना, नुसतं जाडं व्हायचं नव्हतं. तर जसं मी म्हटलं की 22 वर्षाचा झालो होतो, तसं हे सगळं अशासाठी केलं की माझं बॉडी एज पण 42 पर्यंत पाहिजे केल्यासारखं झालं. हा, की म्हणजे खराब करायची होती बॉडी, की 42 वर्षाच्या सारखा झालं पाहिजे, चालायला लागला पाहिजे तसा, वजन वाढल्यासारखा असं. तर इतकं डिटेल त्या प्रत्येक बाबतीतलं त्याचं जे काम होतं, ऑफकोर्स त्याच्यामुळे इट शोज ऑन द स्क्रीन ऑल्सो. खरंच आहे. आणि दुसरं हे तर झालं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. पण त्यापेक्षाही रादर मी म्हणेन डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा एक चॅलेंजिंग होतं ते इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन. कारण आमची जेव्हा मीटिंग, कारण तो वर्कशॉप्स घेत होता या सगळ्यामध्ये माझे, कारण मी ऍक्टर नसल्या कारणाने त्याला मला सगळं सांगायला लागायचं की, आणि मग त्यामुळे आमचे वर्कशॉप्स असायचे. तो सांगायचा की हा सीन आहे आता असं कर. आणि आय वॉज लाईक की मी इमिटेट करू शकतो, तुम्हाला करून दाखव. मग मी लगेच करतो. तर ही वॉज लाईक की नाही, मी तुला करून नाही दाखवणार, तुझ्यातनंच ते यायला पाहिजे. हां. आणि त्याचं तेच म्हणून मी स्वतःला फोर्स मेथड ऍक्टर म्हणतो की त्याचं म्हणणं होतं की तुला शरद सारखं काम नाही करायचंय, तुला शरद व्हावं लागेल. अच्छा. आणि आमच्या चर्चा तेच चालायच्या, कारण मी शरद सारखा नाही अजिबात. म्हणजे तो असं एक कम जे करायचे तेच, त्यांच्या टेप्स ऐकून किंवा गुरुजी सांगतायत तेवढंच फॉलो करून सगळं. आणि मी सगळं केलंय, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये फ्युजन पासनं ते आता ऍक्टिंग पासनं ते जॉब पासनं, जे शरद ज्याच्यापासून लांब राहिला त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात आणि करतोय. तर मी म्हटलं की अरे पण मला हे असं नाही, मला असं वाटतच नाही ना, तर मी कसं म्हणू हे, कारण मला हे माझे थॉट प्रोसेसच नाही आहे. मग तो आम्ही मग चर्चा खूप त्याच्यावर आम्ही करायचो. तर त्यामुळे माझ्यासाठी चॅलेंजिंग ते होतं की ही वॉज लाईक की यू शुड स्टार्ट फिलिंग लाईक हिम. कारण ते सटल. आणि एक गंमत म्हणून सांगायचं तर त्यांनी मला कसं एक्सप्लेन केलं होतं की त्याचं रिअलिझम म्हणजे कसं. तर त्याचं म्हणणं होतं की आता तुम्ही ऍक्टिंग करताय, ठीक आहे, तर मी तुम्हाला विचार करण्याची ऍक्टिंग करायला मी सांगितली. तर तुम्हाला सांगितलं की ओके ऍक्शन, तर तुम्ही काय कराल,
तर तो म्हणाला पण तुम्ही असा विचार नाही करत, तुम्ही जर खरंच विचार करत असाल तर तुम्ही काहीच नाही करणार ना, यू बिकम स्टिल. तर त्याचं म्हणणं की हे रिअल ॲक्टिंग झाली. तर त्याचं म्हणणं असं की तुला विचार करायची ॲक्टिंग म्हणजे तर तू खरा विचार कर, काहीतरी ॲक्टिंग नको करू विचार करायला. राईट राईट राईट. तरच ते खरं वाटणार. हो, आणि ते चेहऱ्यात आपल्याला ताबडतोब दिसतं लगेच ना. कळतं, कॅमेरा रीड्स इट इमिजिएटली. ते फेक तुम्ही ॲक्टिंग करताय ते नको. आणि म्हणूनच त्याला मी म्हटलं तसं ना की रिअल ॲक्टिंगकडे त्याचा कल असल्या कारणाने ही वॉन्टेड समवन की जो असं सटल डिरेक्शन जे देऊ ते फॉलो करता येतील त्याला. पण ही इंटरनल जर्नी जास्त माझ्यासाठी चॅलेंजिंग होती. फिजिकल तर ऑफकोर्स होतीच, पण ते की मला पण ते वाटणं आणि करणं, कारण प्रत्येक वेळी मला वाटायचं की हो पण मला तर नाही वाटत असं, म्हणजे तू चुकीचं बोलतोय तो. बट आय हॅड टू बिकम दॅट शरद इन वॉट एव्हर टाइम वी हॅड. आणि येस ऑफकोर्स म्हणूनच ते इतकं सुंदर एक कलाकृती ती घडून गेली आहे. पण तेच त्या जर्नीमध्ये काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आणखीन स्वतःला इम्प्रूव्ह करत जातो किंवा एका वेगळ्या नेक्स्ट लेवलला जात असतो. तर एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक गायक म्हणून तुला त्या सिनेमाचा तुझ्या गाण्यावरती काय परिणाम झाला असं वाटतंय का? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप इंटरव्ह्यूजमध्ये पण मला हा विचारला. पण खरं सांगू का, ती प्रोसेस इतकी वेगळी आहे ना की म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून समृद्ध झालो मी त्याच्यामध्ये. पण म्हणजे आत्ता मी जे आपलं क्लासिकल म्युझिकचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये किंवा त्या म्युझिकमध्ये फार फरक होईल असा परिणाम त्या फिल्मचा झाला असं मला वाटत नाही स्वतःवर. एक सर्वात मेन फरक माझा असा झाला की मी ती इतकी प्रोसेस जवळनं पाहिली की एक मेन माझ्यातला फरक असा झाला की मी कुठलीही फिल्म आता पाहिली तर 5 मिनिटात मी लगेच म्हणत नाही अरे काहीतरीच झाले किंवा काय, कारण आय नो की किती लोकांचा ते एका सीनच्या मागे, म्हणजे त्यांना दिसतोय 4 लोक जे स्क्रीनवर आहेत, पण त्याच्यामागे किती लोकांची किती मेहनत आहे ती मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्सनी पाहिल्यामुळे मी पटकन जज करतच नाही की हो नाही आवडलं ठीक आहे, पण पटकन म्हणावं असं वाटत नाही मला, कारण आय नो की किती लोकांनी म्हणजे स्वेट आणि ब्लड अक्षरशः आपण म्हणतो तसं घातलेला असतो एक फक्त फिल्म किंवा शूट करण्यासाठी. तर तो एक, आणि इन जनरल बघता आलं मला की कितीतरी गोष्टी असतात आता बेसिक लाईटच्या बाबतीत असतात. ऑफकोर्स डिटेल नाही मी म्हणणार की मला कळलं किंवा काही, पण मी असं ऑब्झर्वंट असायचो प्रत्येक बाबतीत की हां काय बरं कुठला म्हणतोय, मग असं याच्यासाठी असं का म्हणतोय, काय करतोय. तर त्या गोष्टी शिकता आल्या गाणं, कारण इट वॉज कम्प्लिटली ॲक्टिंग ना, म्हणजे ते काही संगीत नाटकासारखं असं नव्हतं. हां, ते ॲक्टिंग म्हणजे फुल फ्लेज ॲक्टिंग होती आणि मध्ये मध्ये फक्त बंदिशी किंवा काय ते पण माइम्ड होते, म्हणजे स्टुडिओमध्ये आधी रेकॉर्डिंग होऊन इथे माइम होते. सो इट वॉज लाईक हार्डकोर ॲक्टिंग सारखाच कम्प्लीट होता. त्यामुळे गाण्यावरती असा काही वेगळा नाही. मला काय कुठल्या संदर्भात विचारायचं आहे की म्हणजे आपण एक आर्टिस्ट म्हणून त्याच्यामध्ये एक डिवोशन, जसं भीमसेन नावाचं एक पुस्तक जर तू वाचलं असशील तर ते मी तर म्हटलं ना की ते मी वाचल्यावरती मला असं वाटलं की एखाद्या कलेमध्ये तुम्ही झोकून देऊन, मग ते क्षेत्र कुठलंही असू दे, म्हणजे ते एखाद्या इंजिनियरने जरी ते पुस्तक वाचलं ना तरी त्यातलं डिवोशन जर तुम्ही बघायचं ठरवलं की कितीही अडचणी येऊ देत, काही होऊ देत, मग त्यांच्यासाठी म्हणजे भीमसेन हे पुस्तक फक्त गायकांच्यासाठी वाचण्यासारखं नाहीये असं मला म्हणायचंय. किंवा जसं सुधीर फडक्यांनी जे त्यांच्या जीवनावरती जे पुस्तक लिहिलंय ते तर म्हणजे मी असंख्य इतके वेळेला वाचलं, पण प्रत्येक वेळेला असं होतं ना काही तुम्ही त्यातले हे वाचताना असं वाटायचं की हे पुस्तक बंद करून मी ढसढसा रडलेली आहे की एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये किती प्रकारच्या अडचणी येतात, तरीही त्या माणसाचं स्टेजवर बसल्यावर किंवा त्याच्या विचारांमध्ये किती छान पद्धतीने ती गोष्ट बाहेर येते. त्या अर्थाने मला तुला असं म्हणायचं होतं की जसं तू आत्ता म्हणतोयस की एक सीन करण्यामागे किती लोकांचं म्हणजे काम त्याच्यामध्ये दिसतंय. तर आपण गातो तेव्हाही असंच असतं ना रे की आपण एकटे स्टेजवर असतो, पण म्हणजे एक स्त्री म्हणून मी तुला सांगते की माझ्या आजूबाजूला माझा नवरा, माझी मुलं, माझी सासू, माझे गुरु, माझे आई वडील किंवा माझे मित्रमंडळी, ह्या सगळ्यांचं एक असतं ना की नाही ही यावेळेला रियाजाला बसली आहे म्हणजे ही आपल्याबरोबर काय मॉलमध्ये फिरायला येणार नाही आहे, किंवा प्रत्येकाचं असतं की मुलांना असं वाटतं की आता ही गेली आहे स्टुडिओत म्हणजे ही काही 6-7 तास ही बाई काही आपल्याला दिसणार नाही इकडे. तर ही त्यांची पण एक आपल्यासाठी केलेली एक मोठी
महत्त्वाची एक सपोर्टच आहे ना. तर तो जो विचार आपल्या गाण्यामध्ये उतरतो, तर त्या संदर्भात मला तुला हे प्रामुख्याने विचारायचं होतं. तर आय वुड से की चैतन्य बरोबर काम केल्यामुळे ना तो इतका जास्त परफेक्शनिस्ट आहे, इतका जास्त की ते मला ॲक्च्युली घ्यावंसं वाटलं. हां, म्हणजे इवन म्युझिकमध्ये, कारण मला प्रत्येक वेळी त्याचं ते आठवतं. आणि म्हणजे परफेक्शन ॲट अ नेक्स्ट लेवल, इतकं बारीक बारीक की तुम्हाला म्हणजे त्या अख्ख्या ह्याच्यात जाणवणार पण नाही जाणवत. हां, पण तरी त्यांनी त्या गोष्टींवर काम केलेलं असतं. आणि ही इज लाईक की नाही, मला ते दिसते आणि ती गोष्ट मला खटकते, सो ती मी सोडू शकत नाही इतकी. म्हणजे त्यांनी जर ती नाही केली तर ती कोणालाच कळणार नाही. हां, ती दिसणार पण नाही एवढा डिटेल लेवलचं, बट तो ती सोडणार नाही. आणि ते बरोबर येईपर्यंत म्हणजे कितीतरी टेक्स करून सुद्धा आम्ही काही सीन्स केलेले आहेत की नाही अजून एक्झॅक्टली हे इमोशन त्यातनं एक्झॅक्ट बाहेर यायला हवं, किंवा फॉर एक्झाम्पल. तर ते मला प्रत्येक वेळी वाटतं की एवढा परफेक्शनिस्ट मी खरंच कोणाला पाहिलं नाही, की इतकी बारीक बारीक गोष्टीत पण अट्टहासानी. आणि मग ते दिसून येतं की इतकी डिटेलमध्ये जेव्हा कळून येतं. ज्या साध्या गोष्टी असतात ना त्या तितक्याच साधेपणाने चित्रपटात दाखवणं हे सगळ्यात मोठा टास्क आहे असं मला बिलकुल आहे. आणि धाडस पण आहे. हो, कारण आपण थोडंसं तरी एक लायकेबल बनवायचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीला. आणि ते इतक्याच रॉ आणि क्रूड वे मध्ये दाखवायला एक धाडस पण लागतं. आणि त्यातला तो जो ॲस्थेटिक सेन्स आहे तो पण एक असण्याची गरज आहे. तर त्यामुळे जसं तू आता म्हणालास ना की चैतन्य त्यांनी 3 वर्षापूर्वी हा अभ्यास केला एवढा सगळा, म्हणजे ही पण किती मोठी गोष्ट आहे की तो जर क्लासिकल फील्डचा नाही आहे तरी पण त्यांनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा. माईंचे जे डायलॉग्स आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत. क्या बात है. की आपल्याला तर वाटेल की कुठून तरी वाचून लिहिलेत किंवा काय, ते सगळे. आणि ऑफकोर्स त्याला व्हेनिसला त्यामुळे बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड मिळाला, व्हेरी डिझर्विंग. पण म्हणजे खरंच वाटणार नाही की ज्यांनी जो गायत नाही किंवा गाणं शिकलेला नाही क्लासिकल, त्यांनी ते माईंचे डायलॉग्स पण त्यांनी लिहिलेत. क्या बात. केवळ अप्रतिम तो होता. आणि तुझा हा जर्नी पण ऐकून खरंच इतकं इन्स्पायर व्हायला होतंय. आणि मला असं वाटतं रसिकांना पण किंवा नवीन आताच्या सगळ्या आर्टिस्टना पण असं वाटेल की खरंच गाणं आणि काय म्हणतात त्याला ॲक्टिंग किंवा फिल्म ह्याच्याकडे पण जास्त चांगलं त्यांना ब्राईट फ्युचर आहे असं कळेल. किंवा क्लासिकलच्यासाठी आपल्याला हे असत नाही. जरी तू एक फिल्म केली आहेस आणि ती इतक्या मोठ्या लेवलला गेली, बरं त्या फिल्मला काय काय अवॉर्ड्स मिळालेत? कारण ही खूप मोठी लिस्ट होती, पण त्यातल्या महत्त्वाचे आम्हाला तुझ्याकडून ऐकायचे आहेत. शुअर. मेन म्हणजे ती व्हेनिसला गेली, कारण व्हेनिस इज सपोज टू बी दी ओल्डेस्ट आणि मोस्ट प्रेस्टिजियस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. तर तिथल्या रेड कार्पेटमध्ये जाऊन पहिल्यांदा, आणि वन ऑफ द बिगेस्ट थिएटर्स आहेत जगातलं व्हेनिसमध्ये, तर तिकडे ती फिल्म सगळ्यांबरोबर बघायला पहिल्यांदा जेव्हा मिळाली तेव्हा त्याचा एक अविस्मरणीय आनंद होता एक. आणि एक पूर्ण 1 मिनिटाचा स्टँडिंग ओवेशन आम्हाला मराठी क्लासिकल मधल्या मराठी लँग्वेज फिल्मला तिथे इटलीमध्ये 1 मिनिट स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं. तर तो अनफर्गेटेबल, ऑलमोस्ट सरियल एक्सपिरियन्स होता आमच्या सगळ्यांसाठी. आणि किती डिटेलमध्ये तिथल्या लोकांनी सुद्धा ती फिल्म पाहिली. की आम्ही जेव्हा 4-5 दिवस तिथे होतो तेव्हा लोक म्हणजे क्रूजवरती असताना पण लोकांनी म्हटलं की अरे युअर शरद वी वॉच युअर फिल्म. तर मला नवल वाटलं की बाबा इतके इटालियन लोक आहेत तरी सबटायटल्स लावून त्यांनी इतक्या सिरियसली ती फिल्म पाहिली सगळ्यांनी, आणि दे रिमेंबर इट. तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये बेस्ट स्क्रीन प्लेचा अवॉर्ड चैतन्यला तर मिळालाच. आणि फिल्म क्रिटिक्स असोसिएशन पूर्ण वर्ल्डचा आहे तर त्याचा मिळाला. खूप आहेत सगळे, मला आता सगळे आठवणार पण नाहीत. कॅनडामधलं जे टोरंटो इंटरनॅशनल फेस्टिवल आहे तिथेही पण अवॉर्ड मिळाला. आणि इथे इंडियामध्ये 6 आपले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्याच्यात मला सुद्धा ॲक्टिंगसाठी बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, बेस्ट फिल्म पण मिळाली. टोटल 6 का 7 फिल्मफेअर पण मिळाले. तर असे खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत. इतकं छान वाटतंय माहिती ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून ऐकताना. बरं, आता ह्या सगळ्या फिल्मशी रिलेटेड झाल्या गोष्टी, पण परत आपण आता तुझ्या संगीताकडे येऊया. की ह्याच्यातून तुला काही नवनिर्मिती किंवा असं काही अनवट असं काही करावंसं वाटलंय का?
नाही, पण माझा कायम कल असतो आणि म्हणजे आमची तालीम पण मी मगाशी म्हटलं तसं ज्या पद्धतीने झाली की ऑटोमॅटिकली कंपोजिंग तुमच्यामध्ये एक ती कला रुजू व्हायला लागते. बरोबर आहे. कारण त्यांचं जे कंपोजिंग म्हणजे काय, आता जेव्हा आम्ही ग्वालियर घराण्यामध्ये तालिमीत बोल बनाव शिकतो, तर बोल बनाव म्हणजे काय, तुम्ही ऐनवेळी कंपोजच करताय ना शेवटी. तर आणि आमच्या गुरुजींनी खूप छान मला आवडेल सगळ्यांना सांगायला की आपण जेव्हा बोल आलाप किंवा बोल बनाव म्हणतो आपण, तर तो जेव्हा करतो तर आमचे गुरुजी म्हणाले की सर्वोच्च असं नाही म्हणणार, पण त्यातली आपण म्हणू की एक सर्वात चांगली स्टेज काय म्हणता येईल, बोल बनावाची एक खूप चांगली स्टेज कशाला म्हणू शकता तुम्ही. तर म्हणजे मी म्हटलं, आणि मग आम्ही म्हणायचो की हे चांगलं असलं पाहिजे, असं असलं पाहिजे. त्यांच्याकडे नाही, तुम्ही केलेला बोल बनाव ही बंदिश वाटली पाहिजे, की त्याला त्या बोल बनावाला पण एक बंदिशीसारखं ॲस्थेटिकल स्वरूप असलं पाहिजे, तर त्याला म्हणता येईल की हां हे खूपच छान बोल बनाव हा झाला. बरोबर आहे. तर याच्यामधनं एक मी म्हटलं तसं नाही, कंपोजिंगचं एक ऑटोमॅटिकली एक तिची कला म्हणू किंवा इच्छा असते ती रुजू व्हायला लागते, एका साईडला सुरू होऊन जाते. तर त्यामुळे येस, ते नक्कीच. आणि मग मी त्यामुळे केलेल्या पण बंदिशी केलेल्या आहेत स्वतः आणि आवडतात करायला. काय ऐकवशील त्यातलं? मी एक वेगळं आता होपफुली लवकर पाऊस यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर मीरा मल्हारमध्ये एक रूपकमध्ये एक बंदिश कंपोज केलेली आहे, तर ती एक 2 मिनिटं फक्त ऐकवतो. ती ऐकवच. आणि त्याच्या आधी मला असं वाटतं कामोद मध्ये पण काहीतरी ऐकायची इच्छा होतीये आता परत. येस कामोदमध्ये पण तुझ्या मर्जीवर. आधी मीरा मल्हार, पण मग आता दोन्ही पण, कामोद पण आणि मीरा मल्हार. नक्की. मी आधी मीरा मल्हार ऐकवतो. चालेल. कारण हमीर झालाय आपला, तर एक चेंज म्हणून मीरा मल्हारकडे. मीरा मल्हार हा म्हणजे 3 मल्हारांचं मिश्रण आहे. एक मेन आपला मिया मल्हार, त्यात गौड मल्हार आणि सूर मल्हार, या 3 मिश्रणाचा मिळून हा तयार झालेला मीरा मल्हार आहे. आणि पिया मोरा मनवा लरजे शब्द आमच्या गुरुजींचाच एका दुसऱ्या बंदिशीतनं मी घेतलेले आहेत. पण कंपोज करायचा प्रयत्न केलाय, ती थोडीशी 2 मिनिटं ऐकवतो. येस, मध्यले रूपक मधली आहे. ना पिया मोरा मनवा लरजे, पिया मोरा मनवा लरजे, पिया मोरा मनवा लरजे, पिया मोरा मनवा लरजे, कारिगटा चढ़या हत मन भाई, पिया मोरा मनवा लरजे, पिया मोरा मनवा लरजे, कारिगटा चढ़या
आत मन भाई पिया मोरा मन वालर जे पिया मोरा. क्या बात आहे. अशी एक करायचा प्रयत्न केलेला आहे. वा वा वा. आणि आता कामोद. कामोद, येस. कामोदमध्ये एक वेगळं ऐकवायचा मी प्रयत्न करतोय. खूप जणांना माहिती पण असेल की जुन्या काळात ग्वाल्हेर तर चढ्या लईत तर गायलं जायचंच, पण त्याचबरोबर घागबुवा वगैरे जय जय रामकृष्ण हरी हे झुमराच्या या मध्यलय झुमरामध्ये कीर्तन करायचे. बरं. तर सुरेश दादा तवळकरांनी किती वेळा सांगितलेलं आहे त्यांच्या वर्कशॉप्समध्ये किंवा त्यांच्या लेक्चर्समध्ये वगैरे. तर मध्यलय झुमरामध्ये कामोदची जी पारंपरिक विलंबित ख्याल आहे मती मालिनीय, तर तो थोडासा एक प्रयत्न केलेला आहे. तो पण त्याची पण इन्स्पिरेशन दादांकडनंच कुठल्या एका वर्कशॉपमध्ये घेतलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की असं गाता आलं पाहिजे. तर ते ऐकून प्रयत्न केला होता. तर ते एक वेगळं एक आहे, तर ऐकवायचा प्रयत्न करतो. वा. रे 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 संकल्पना आहे. तर असाही गायला जाऊ शकतो झुमरा. तर म्हणून म्हटलं ऐकून. आणि किती छान वाटलं. म्हणजे जसा मध्यलयीतला हा असा की बरेचदा काय होतं की मैफिलीमध्ये आपल्याला म्हणजे छोट्या मैफिली असतात किंवा थोड्या वेळासाठी जिथे गायचं आहे, तर कामोद सारखा असा मस्त राग आहे आणि छोटा ह्याचा राग आहे असं तू. आणि अशा मध्यलयीत तर खूप मजा येईल. येस, नक्कीच. काय सुंदर कमाल या दोन्ही रचना ऐकल्यात. बरं, आता मला परत एक असं विचारावंसं वाटतंय की तू इतके वर्ष छान तालीम करतोयस किंवा आता प्रोफेशनली गातोयस, तर तू पण शिकवायला सुरुवात केली आहेस, बरोबर आहे? हो हो. तर जेव्हा तू तुझ्या शिष्यांना रियाज करा किंवा तालीम करायला देतोस, तर ती प्रोसेस कशी आहे? नक्कीच. मी म्हणजे खूप वर्ष झाली आता आय टीच एक्सटेन्सिव्हली, आणि खूप जण आहेत जे सिरियसली शिकतायत आणि अब्रॉडपासून सगळे, आणि जे आता ख्याल गात आहेत. बरं. तर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे, कारण मला सगळेजण 2-3 इंटरेस्टिंग प्रश्न सगळ्यांचे कॉमन असतात. कोणीही भेटलं की पहिला प्रश्न असतो की किती वेळ रियाज करायचा. हा एक जनरल कॉमन प्रश्न असतो सगळ्यांचा. दुसरा असतो की व्हेरी इम्पॉर्टंट की जो विचारत नाही, काय रियाज करायचा. कारण रियाज करा सगळे सांगतात, पण काय रियाज करा ते सांगितलं जातच असं नाही प्रत्येक वेळी. आणि बाकी इन जनरल की की आपण म्हणतो की चिकाटी ठेवून प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा काय. तर माझ्याकडे जेव्हा कोणी शिकायला येतं तेव्हा मी पहिला त्यांच्याकडनं वदवून घेतलेला प्रश्न असा असतो की मी त्यांना विचारतो की आपण लहानपणापासून शिकलोय की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट.
तर मी म्हटलं की ते म्हणतात हो हो आम्ही ऐकले. तर म्हटलं हे बरोबर आहे का, हे हे म्हणतात ते. हो हो तुम्हाला खरं वाटतं का हे. तर म्हणतात हो हो 100% खरं आहे. तर म्हटलं की 100% चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर हे आधी मनातनं वाक्य काढून टाका. प्रॅक्टिस डज नॉट मेक अ मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस ओनली मेक्स परमनंट व्हॉट एव्हर यू प्रॅक्टिस. ऑलवेज रिमेंबर दॅट. तर तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल तर परफेक्ट प्रॅक्टिस करायला लागेल, तरच तुम्ही परफेक्ट होऊ शकता. कारण खूप लोकांना असं वाटतं की मी एक एक्झाम्पल प्रत्येक वेळी देतो की एखादी आता तान म्हणायची, मोठी एक तान आहे आणि मी त्यांना सांगतो की आता ही बसवायची आपल्याला आणि ते बसवत आहेत. ठीक आहे, आणि ते बसवत आहेत. आता समजा तान अशी वरती जाते आणि खाली येते आणि तिथे चुकते. आता ते तिथे चुकते आणि ते चालू आहे, ते 50 वेळा तसंच म्हणतात आणि प्रत्येक वेळी तिथे चुकते. मग ते परत म्हणून बघतात. तर मी म्हटलं हा रियाज नाही आहे, हे ट्रायल अँड एरर मेथड झाली आणि ही रियाजाची पद्धत खरी चुकीची आहे. जे चुकते आधी ते घेऊन बसा. बरोबर आहे. हां, वाय आर यू वेस्टिंग टाइम की पूर्ण ताण तुम्ही अख्खी म्हणताय. आधी जे चुकते त्याच्यावर फोकस करा, मग त्याच्या आजूबाजूचे अजून वाढवत जा आणि मग ते ठीक करा. बरोबर आहे. हा एक इम्पॉर्टंट मुद्दा. आणि दुसरा मी सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही आता ही तान मला बाबा ही रियाजाला मी ही तान घेतली, एक्झाम्पल देतोय, आणि की आता ती चुकते आहे. ठीक आहे, 15 वेळा म्हटली, 16 वेळा म्हटली, 40 वेळा म्हटली फॉर एक्झाम्पल, 45 वेळी ती बरोबर आली. तर ते रियाज थांबवतात त्या तानेचा. त्यांना वाटतं की हां मी 45 मिनिटं रियाज केला, म्हणजे आता मला जमली आहे. हां, आणि मी 45 मिनिटं रियाज केला. म्हटलं नाही, 45 मिनिटं हा रियाज नाही आहे. 45 मिनिटं ही तुम्हाला ताण येण्यासाठीची धडपड आहे. बरोबर आहे. आणि 45 वेळा झाला म्हणजे 44 वेळा ती चुकीचाच रियाज झाला ना. हो. तर आता सायंटिफिकली बघता निदान 45 वेळा ती बरोबर आलेली ताण घोटायला हवी. हो. सो मी त्याला तेच म्हणतो की बरोबर आल्यावर प्रॅक्टिस सुरू होते किंवा रियाज सुरू होतो. बरोबर येईपर्यंत जे तुमचा जो वेळ होता तो काउंटच करू नका. बरोबर. हां, कारण कोणाला 2-3दा ताण गाऊन पण ती बरोबर येईल, कोणाला अर्धा तास झालं ती येतच नाही. ती सांगूच नाही शकत. पर्सन टू पर्सन ते वेगवेगळं असतं आणि तो तुमचा लर्निंग कर्व आहे. तो काय त्याला प्रॅक्टिसमध्ये धरू नका. कारण खूपदा होतं असं की एक घेऊन बसतात आणि की बाबा हे आता समजा एक आवर्तन आहे की हा गंधारचा बाबा मला एक आलाप करायचा आहे आणि आवर्तन आहे, ते मी घेऊन बसलोय आणि अर्धा पाऊण तास झाला आणि आता यायला लागलं. तर यायला लागलं म्हटलं युरेका करून रियाज थांबवतात. तर तसं नाही, आता सुरू झाला रियाज. इथे सुरू झाला ना, आता ते गात राहा की. आणि एक खूप छान एक वाक्य होतं जे मला सांगायला आवडेल, डीप आहे पण इंटरेस्टिंग आहे. एक वाक्य मी कुठे वाचलं होतं मला आठवत नाही, पण ते इतकं छान आहे की मला कायमस्वरूपी लक्षात राहिलं. ते वाक्य असं आहे की डू नॉट प्रॅक्टिस एनिथिंग अंटिल यू गेट इट राईट. Do not practice anything until you get it right, and once you get it right, practice it so many times until you can't get it wrong. म्हणजे बरोबर आहे ते इतके वेळा म्हणा की तुम्हाला ते मुद्दामून सुद्धा चुकायचं म्हटलं तरी येणार नाही, इतके वेळा ते म्हणायचं बरोबर आल्यावर. तर हे माझं प्रत्येकाला कायम हे सांगणं असतं की रियाज म्हटल्यावर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं जे मी गोष्ट म्हटली की किती वेळ, हा एकदम फेवरेट सगळ्यांचा प्रश्न असतो की किती वेळ रियाज करायचा. तर हँड ऑन हार्ट खरं सांगायचं तर वेळेला खरंच महत्त्व नाही. म्हणजे मी असं नाही म्हणणार तुमच्याकडे जर 8 तास असतील तर तुम्ही नक्की 8 तास रियाज करावा, पण किती वेळपेक्षा तुम्ही बसल्यावर काय करताय, म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीलाच खरं महत्त्व आहे. खरंच आहे. आणि म्हणजे 2 गोष्टी एक्झाम्पलसाठी द्यायच्या की पलट्याचा फॉर एक्झाम्पल किती वेळ रियाज करायचा. मी जर म्हटलं की 20 मिनिटं, तर तुम्ही जर खरंच 20 मिनिटं पलट्याचा रियाज मी तुम्हाला करायला सांगितला विद्यार्थ्यांना, तर कळेल की 20 मिनिटं पण खूप असतात. तर तुम्हाला तेव्हा कळतं की अरे खूप आहेत 20 मिनिटं. पण साधी एक बंदिश मी जरा सांगतो की ही 25 वेळा घोटायची, तर आपल्याला वाटतं हा 25 वेळा ना, हा घोटूया. पण 6व्या 7व्यांदा आपली उलटी गिनती सुरू होते की अरे अजून 14 बाकी आहेत. तर ते आपल्याला वाटतं की 25च वेळा म्हणायचंय, पण आणि त्याला इम्पॉर्टन्स आहे. ते इतके वेळा जेव्हा आपण म्हणतो त्याला सफाई त्याच्यामध्ये येते. एक्झॅक्टली. तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट. आणि दुसरी विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी ते सांगतो की खूप असे जण आहेत की जे म्हणतात की आम्ही 5-5, 6-6 तास रियाज करतो,
पण ते काय करतात की कोणाला तरी ॲकंपनीज घरी बोलवतात, हार्मोनियमला बोलवतात आणि रियाजाला बसतात. तर मी माझ्या जेवढे शिष्य आहेत त्यांना सगळ्यांना सांगतो की हा रियाज नाही. बरोबर आहे. हा रियाज नाहीच आहे, ही मैफिल झाली. बरोबर आहे. रियाज तुम्हाला जे येत नाही ते घेऊन साध्य बसणं करायचंय. हा रियाज. बरोबर. आणि सगळे तुमचे विकनेसेस बाहेर काढणं हा रियाज आहे. बरोबर आहे. घेऊन बसणं त्याला. आणि जे येतं तेवढंच मांडणं हा परफॉर्मन्स आहे. बरोबर. सो रियाजाच्या अपोजिट आहे खरंच आहे प्रिन्सिपल परफॉर्मन्स. जर तुम्ही कोणाला बोलवलं तर तुम्ही तुमचे वीकनेस काढून बसूच शकत नाही त्यांच्याबरोबर. सो ती मैफिलच होते. बरोबर आहे. आणि लोकांना वाटतं की अरे मी आज 3 तास रियाज केला, पण तुम्ही प्रोग्राम मध्ये गाता तसंच पूर्ण म्हणजे स्टार्ट पासून मग विलंबित, छोटा ख्याल, तराणा, ठुमरी, दादरापासून सगळं. पण हा ती मैफिल झाली. पण त्याला किती लोक आहेत की ज्याला रियाजच मानतात की रियाजाला बसले की असे. आता स्वतः श्रीराज आहे आज तिथे, त्याला पण माहिती आहे की किती वेळा ठरतं तरी मी बोलवतच नाही प्रॅक्टिसला घरी, कारण रियाजाला नको, असंच गायला बसायचं ठीक आहे. गंमत म्हणून आपण आज गायला बसलोय ती गोष्ट वेगळी, पण रियाजाला कोणीतरी आलंय हे असं कधीच मी इतके वर्षात केलेलं नाही आणि शिष्यांनाही सांगतो. बरोबर आहे. कारण ती स्वतःला नेक्स्ट लेवलला नेण्याची धडपड आहे ती. बिलकुल. आणि त्या क्षणी जर तुम्ही दुसरं कोणी तिथे असेल तर आपण तिकडे कम्फर्टेबल नसतोच. आणि तुम्ही काहीतरी असं करायला प्रयत्न करता की त्याला आवडायला पाहिजे. हा तो प्रयत्न तिथे नसला पाहिजे. आणि आमचे गमतीशीर एक छान किस्सा म्हणजे आमचे गुरुजी डॉक्टर राम देशपांडे, त्यांनी मी जेव्हा सुरुवातीला शिकायला सुरुवात केली, कारण त्यांनी आम्हाला सगळंच संस्कार केले, त्याच्यात काय रियाज करायचा तिथपासून तर पहिली सुरुवात झाली. तर त्यांनी एक छान लिटमस टेस्ट आम्हाला दिली होती. ते म्हणाले की आदित्य तू रियाजाला बसलायस खोलीमध्ये आणि समजा तिथे अजूनही कोणीतरी बसलंय आणि तू 1 तासभर रियाज केलास आणि तू उठल्यावर जर तो म्हणाला की वा आदित्य छान वाटलं, हा सगळं ऐकायला खूप छान मजा आली, तर समजायचं की रियाज केलाच नाहीस तू. तुम्हाला तू जर खरंच रियाज करत असेल तर तो माणूस उठून गेला पाहिजे त्या खोलीत. कारण रियाज म्हणजे काय की हा बाबा आता मला गमप ही फ्रेज आहे ती नाही पाहिजे तशी गुरुजींची ऐकली आहे मी, माझी तशी नाही येते, 50 वेळा मी तर ते गमप कोणीच नाही ऐकू शकत, कंटाळून तू उठून गेलाच पाहिजे. तर हे त्यांचं कायम असायचं की जर तू रियाज केला आणि कोणी जर तारीफ केली ना आदित्य तर समजायचं की तुझा रियाज झालेला नाही आहे, तू जे येते उगाच तेच म्हणजे ऑफकोर्स मगाशी आपण म्हटलं तसं की जे येतंय ते पुन्हा पुन्हा म्हणणं दॅट इज अ डिफरंट टॉपिक, की ते पक्क करण्यासाठी ते सुद्धा एकच गोष्ट 50 वेळा म्हटलं की ऐकू शकत नाही कोणी. तर ह्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मी माझ्या सगळ्या स्टुडंटना सांगतोच, पण या मला शेअर पण करायला मी म्हटलं सांगू सगळ्यांना, कारण आम्हाला आमच्या गुरुजींकडनं या सगळ्या गोष्टी खास शिकायला मिळाल्या. म्हणजे माझा पण तुला एक छोटासा अनुभव असा सांगते की मी जेव्हा पुण्याला शिकायला होते म्युझिकचं मास्टर्स करण्यासाठी म्हणून, तर काय होतं जिथे मी ज्यांच्याकडे राहत होते तर सकाळी उठल्यावरती रोजचा आपला शुद्ध स्वरांचा रियाज. थोडे दिवस त्यांनी ऐकलं, ते म्हणाले सारेगमप रोज काय म्हणता म्हणे, पाठ होत नाही की काय तुला म्हणाले. म्हटलं मग ते पाठ होण्याची गोष्टच नाही आहे, ती आता रोज करण्याची. आता 40 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, पण ते रोज ते म्हणजे ते गोठल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. तर म्हणजे अशी पण लोक आपल्याला विचारतात की अरे हे जसं, आणि तू पण म्हणालास की एखादी बंदिश जर 25 वेळा म्हणा असं विद्यार्थ्यांना सांगितलं, मी पण जर सांगितलं शिष्याला एखाद्या की अगं ही 50 वेळेला म्हण, तर ते 50चा आकडा पाहून इतके घाबरवून जातात की बापरे आम्हाला तर सकाळी इतकी कामं असतात, मग 50 वेळा. मग म्हटलं अगं मोजून काढलंय आम्ही, एक स्थायी अंतरा म्हणायला 45 सेकंद फार तर फार लागतात. बरोबर आहे. तेही तालाप्रमाणे थोडं कमी जास्त आणखीन होईल ते, पण 1 मिनटं लागूच शकत नाही. मग 45 सेकंद गुणिले 50 करा, म्हणजे 10 मिनटं पण लागत नाहीत ते 50 वेळा मला म्हणायला. पण किती तेवढ्यासाठी फक्त त्या आकड्याला घाबरून जातात. बिलकुल. पण ती एकदा ती बंदिश सफाईदार आल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो इतका काही वेगळं तुम्हाला सांगून जातो. बिलकुल बिलकुल. की तुम्हाला ते शब्दात तुम्ही मांडू नाही शकत. नक्कीच. बरं मला एक सांग की ह्या सगळ्या आपल्या क्लासिकल रियाज ह्याच्याशी रिलेटेड ह्या गोष्टी झाल्या. ह्या पॉडकास्ट आम्ही ह्याच्यासाठी करतो की सर्वसामान्य
मुलांनी जर कोणी माणसाने बघितला, वय हे त्याला मॅटर करत नाही, कारण आनंदी राहण्यासाठी माणसाला कुठल्याही वयाची गरज नसते. जशी भूक लागली की प्रत्येक वयातला माणूस जेवू शकतो, तर गाणं पण हे तसंच आहे. तर त्याच्यामुळे याला काही वयाचं बंधन नाहीये. तर ज्याही माणसाला असं वाटलं की मला आता ह्या वयात कुठल्याही ह्याच्यामधला गाणं शिकायचंय किंवा मला काहीतरी इन्स्पिरेशन त्याला मिळालं पाहिजे, तर क्लासिकलच्या शिवाय तू आणखीन काय जॉनर तुला आवडतात? आहे ना, ठुमरी आहे, दादरा आहे, अभंग, नाट्यगीत हे सगळं गायलं जातं. भावगीत तसं म्हटलं तर गझल भावगीत पण आवडतं मला गायला, पण प्रोफेशनली किंवा बाहेर कुठेच गात नाही. स्वतःसाठी सगळे जॉनर आणि हे गातो पाहिजे, या मी मताची आहे की अभ्यास म्हणून ते वैशिष्ट्य आपण करणं वेगळी गोष्ट आहे. किंवा तुला एखादी गझल आवडत असेल, तू 100 वेळा ती आपण गातो आणि गुणगुणतो, त्याच्यामुळे. पण येस, प्रोफेशनली गाताना अभंग आणि नाट्यगीत बऱ्याचदा जे गायलं जातं ते नाट्यगीत. आणि माझं जी अप्रचलित नाट्यगीतं कुठली असतील तर ती गाण्याकडे जास्त तुला कल असतो माझा, कारण आता नेहमीचीच आपली कट्यारमध्ये किंवा बाकी याच्यात फेमस झालेली इतकी नाट्यगीतं आहेत. ऑफकोर्स ती अजरामर आहेत आणि ती काही वादच नाही, छानच आहेत, पण ती प्रत्येक वेळी गायलीच जातात, सगळ्यांनीच ऐकलेली असतात. पण अशा कितीतरी सुंदर रचना आणि नाट्यगीतं आहेत जी कित्येक लोकांना माहितीच नाही आहेत. बरोबर. तर अशा गाण्याकडे जास्त माझा कल असतो. जेव्हा जमेल तेव्हा. माझा पण स्वार्थ जागा झालाय की काय ऐकवशील ह्याच्यातलं मग तू? आता नाट्यगीताचाच विषय निघालाय तर जा पाखरा जा एक खूप नंद रागातलं पु ल देशपांडेंनी गायलेलं असं एक नाट्यगीत आहे. तर ते थोडंसं ऐकवायचं. बिलकुल. म्हणजे आता ते गायल्यावर मला कदाचित आठवेल, पण मला आता असं आठवत नाहीये खरंच. खरं थँक्स की ह्या निमित्ताने हे नाट्यगीत सगळ्यांच्या समोर येतंय, तर नक्की ऐकूया. नक्कीच. पाखरा जा जा रे पाखरा जा जा रे पाखरा जा त्यजुनिया प्रेम शीतल छाया पाखरा जा जा रे पाखरा जा जा रे पाखरा पसरले विश्व अपार पसरले विश्व अपार पहा पाखरा जा जा रे पाखरा. ती नंतर अंतरातली जी किती शेवटची होती, काय अप्रतिम जागा आहे ना ती. क्या बात आहे. वा. या म्हणजे आता मला ह्याच्यावरनं असं आठवलंय की अशा ज्या छोट्या घरगुती मैफिली असायच्या बघ, तर त्याची मजा काही और असायची बघ. म्हणजे आता कशा झाल्यात, आता खूप मोठमोठे थिएटर्स आणि मग त्याच्यातल्या मैफिली, म्हणजे त्या तर छान आहेतच, पण घरगुती मैफिलींचं जे काही वेगळं एक मजा असायची बघ. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही कुठल्याही आर्टिस्टनं जर धरून असं विचारलं की तुम्हाला, म्हणजे मी स्टेडियम किंवा खूप पॉश ऑडिटोरियममध्ये गाणं ठेवते का, अशा प्रायव्हेट एक आहे जिथे सगळे समोर असे बसलेत ऐकायला, मायक्रोफोन वगैरे पण काही नाही आहे, असं डायरेक्ट ऑर्गॅनिकली सगळे बसलेत आणि गाणं रसिक श्रोते ज्यांना गाणं खास ऐकायला मिळतं, तर तुम्हाला जास्त काय आवडेल? द हँड ऑन हार्ट कोणीही तुम्हाला हेच सांगेल की प्रायव्हेट मैफिलीमध्ये गायला आम्हाला, कारण
कुठल्याही कलेमध्ये ऑडियन्सचा रिस्पॉन्स इम्पॉर्टंट असतोच, पण क्लासिकल म्युझिक हे असं आहे की एकतर ती त्या क्षणी जे काय आहे ते घडत असतं. जे आपलं म्हणजे मी गमतीमध्ये किती म्हणतो की मोस्ट व्हल्नरेबल कला आहे ही, कारण खयाल म्हणजे तुमचं त्या क्षणी मनस्थिती काय ती कळते लोकांना, बरोबर आहे. तुम्ही कसं गाताय त्याच्यावरनं. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स आहे की सिम्पल तुम्ही मुखड्यावर आल्यावर सगळ्यांचं जेव्हा ते येतं तर त्यांनी तुम्हाला पुढचं सुचायला लागतं. पण तेच तुम्ही क्लासिकल गाता आणि खूप अप्रतिम साऊंड सिस्टीम सगळे आणि सगळे प्रॉपर असे बसले आहेत, तर ते तुम्हाला मग मेहनत लागते जास्त रंगवायला. पण मी किती मैफिली अशा पाहिल्यात की म्हणजे सुरुवातीला सुचत नाहीये किंवा रंगत नाहीये, पण लोकांची जी दाद येते किंवा रिस्पॉन्स येतो त्यातनं सुचून मैफिल रंगायला लागले. असे कित्येक किस्से पाहिलेले आहेत. आपल्याकडे म्हणतात ना जिवंत मैफिल, जिवंत मैफिल, जिवंत एकदम. तर त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. मी रमाकांत मिळून आम्ही संगीत साधक ही एक म्हणजे संस्था असं नाही म्हणणार, पण आम्ही सगळे जे कंटेम्पररी आर्टिस्ट म्हणू आपण किंवा साधक, आम्ही स्वतःला साधकच समजतो, तर एकत्र येऊन आम्ही पण ते सुरू केलेलं आहे. कितीतरी पुष्प आम्ही त्याची केली की आर्टिस्ट म्हणजे आम्ही गायला बसलो आणि ऐकणारे पण आर्टिस्टच आहेत. कारण जेव्हा मी जेव्हा एक समोर 500 लोक आहेत त्यांच्यासमोर मी जो यमन गाईन आणि समोर 10च लोक आहेत पण ते 10 गाणार आहेत, बरोबर, तर मी जो यमन गाईन त्याच्यात खूप फरक असेल. बिलकुल. तर ती एक संकल्पना घेऊन सुद्धा आम्ही प्रायव्हेट सेटअपमध्ये जेवढं मैफिली ज्या आपण करतो, आणि हे जुन्या काळी खूप होत होतं. हे सगळे मोठे कलाकार एकमेकांच्या नुसतं घरी असं नाही पण बैठक ज्याला आपण म्हणतो, तर त्या स्वरूपाला खूप महत्त्व होतं आणि कलाकारांना ते खूप त्याची आवड आहे, आवडतं. आणि खरं सांगायचं तर मी इकडे आज जेव्हा आलोय ते हा सेटअप बघून सुद्धा त्याचीच एक आठवण किंवा एक फील येतोय, कारण हा असाच एक काय आपण म्हणतो त्याला एक इंटिमेट सेटअप ज्याला आपण म्हणतो की सगळं छान एक इंटिमेट सेटअप आहे. आणि अशा ठिकाणी गायला आणि समोरनं जेव्हा दाद येते तर कलाकाराला त्यापेक्षा जास्त खरं सुखावणारं काहीच नाही. कारण आपण जेव्हा कला सादर करतो किंवा गातो तर तेव्हा ना तो संवाद असा छान झाला पाहिजे रसिकांची. तर ह्या आणि केवळ त्याच एका उद्देशाने आम्ही हा हॉल इथे तयार केला आहे की जिथे 100 लोक बसतील. मस्त उत्तम स्टेज आपल्याला दिसतच आहे, तर त्या स्टेजवरती बस माईक लागले आणि तुमचा मूड लागलाच पाहिजे, त्याची जबाबदारी आमची. आणि इतकं अप्रतिम इथे आपल्याला गाणं करता येतं. आणि आत्तापर्यंतचा गेल्या 6 वर्षातला हा माझा अनुभव आहे की ज्या काही मैफिली इथे झाल्या आहेत त्या इतक्या छान घडून आल्या आहेत. आणि म्हणजे जसं मी तुला म्हटलं की भवानी शंकरांची इथे मैफिल झाली तेव्हा म्हणजे तो तर आमचा प्रसंग इतका अल्टिमेट होता की म्हणजे सभा संपल्यावरती, मैफिल संपल्यावरती कोणी कोणाशी बोलत नव्हतं, शांत होते सगळे असे एकदम. म्हणजे असं खरंच असं कुठेतरी वाटलं की ह्या मैफिलीत कुठेतरी शंकर भगवान येऊन बसले आहेत आणि पखवाज त्यांनी ऐकलेला आहे. म्हणजे नंतरही मला भवानीजी नंतरही कधी आम्ही भेटलो की म्हणायचे उस दिन क्या हुआ था हेमा, वो महफिल में पता ही नहीं था कि कुछ तो अलग था. क्या बात है. तर अशा ज्या काही एक्सपिरियन्स आम्हाला इथे जे येतात ना की त्याच्यामुळे आणखीन अशी इतकी इच्छा होते की आणखीन काहीतरी छान मैफिली इथे घडाव्यात. आणि मला असं वाटतं आता आमचा परत या 1-2 महिन्यात आमचा हा प्रोजेक्ट आहेच की माझ्या वडिलांना नवीन नवीन आर्टिस्टचं गाणं करणं, आणि गेली कित्येक वर्ष त्यांनी हे केलं होतं. तर त्यांचा जो काही हा विचार आहे ना, तर हा मला आता इथे परत त्या विचाराला घेऊन पुढे चालण्याची खूप इच्छा आहे. नक्कीच खूप. आणि इतका चांगल्या सेटअपमध्ये प्रत्येक कलाकाराला गायला एक वेगळा आनंद असतो की एक ते एक वाईब्स असतात त्या प्लेसच्या. असे किती तुम्ही ऑडिटोरियम पण आपण ऐकलेलं असतं की इथे मैफिल रंगते असे, आणि काही असतात की जिथे किती तुम्ही सुंदर बनवा पण ते वाईब्सच नसतात कधी कधी. खरंच आहे. तर त्या वाईब्सना खूप महत्त्व असतं शेवटी, आणि कलाकारांना खरंच आणि तशा वाईब्सना मी तुला सांगू पैसे देऊन नाही मिळत. नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला तळमळ, तुमची श्रद्धा, तुमची इच्छा, ह्याच सगळ्या म्हणजे काहीतरी अदृश्य एक शक्ती असते जी त्याच्यासाठी काम करत असते. आणि आता मला असं वाटतं की ह्याच नोटवरती ह्याच तुझ्याशी गप्पा करण्यासाठी आम्ही अक्षरशः आतुरतेने तुझी वाट बघत होतो. आणि आज इतक्या छान गप्पा झाल्या आपल्या. आणि म्युझिक कहाण्या हा जो पॉडकास्ट आपण जो करतो तो केवळ ह्याच एका प्रेरणेमुळे आम्ही करतो की सगळ्यांना तुझ्या या ज्या काही गोष्टी आज तू सांगितल्यास त्याच्यातनं नवीन नवीन
त्यांच्याकडे पण काही छान ऊर्जा त्यांना मिळाव्यात आणि नवीन विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत. आणि त्याच्यासाठी खरंच तुझे खूप खूप आभार. थँक्यू तू फॉर हॅव्हिंग मी. इतकं मस्त गप्पा झाल्या आपल्या. तेव्हा रसिक हो, ह्या छान गप्पांच्या नंतर परत पुढच्या गप्पांमध्ये आपण कोण्या आर्टिस्टला भेटणार आहोत ते मला असं वाटतं तुम्ही पण आम्हाला सांगा की तुम्हाला कुठल्या आर्टिस्टला भेटायची इच्छा आहे आणि त्यांच्याशी गप्पा त्यांच्या ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा परत एका आर्टिस्टच्या बरोबर आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तुझे एवढे छान विचार रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रसिकांनो आता तुमची पण वेळ आहे. त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार.